पहिल्यांदा ॲक्चुअली म्हणजे तो स्पार्क म्हणतात ना, तो प्रोमो बघितलेला मी आमच्या सीरियलचा. दख्खनचा राजा ज्योतिबा या सीरियलमध्ये आम्ही एकत्र काम केलं. मी 6वी-7वी पासून फुटबॉल खेळायला सुरुवात केलेली आहे. नॅशनल राहिलेलो आहे. महाराष्ट्र टीममधून खेळलेलो आहे 12वीला. दोन्ही वर्षी 10वी आणि 12वीच्या वर्षी मला ते 3-3% जे मिळतात प्लेयर्सना ते मिळालेले आहे. सो अशा सगळ्या आहेत. तेव्हा मला फुटबॉल प्लेयरच बनायचं आणि एक सुप्त स्वप्न प्रत्येक मुलाचं असतं मला वाटतं, की आपल्याला हिरो बनायचं. हो. टर्निंग पॉइंट ती शिवावाली भूमिका म्हणता येईल मला. कारण तोपर्यंत मलाही असं वाटत नव्हतं, की मी हिरो म्हणून ॲक्सेप्ट होऊ शकतो. मी साऊथ फिल्मचा खूप फॅन खूप आहे. fan. हो, त्यामुळे मी खूप बघितलेलं आणि खूप हिंदी डब बघितलेलं. मला ते आवडतं बघायला. ऐ वगैरे सगळं ते मजा वाटते मला बघायला. म्हणजे पहिल्यापासून मीच स्वतःशी असं ठरवून घेतलंय, की जॉबसारखं आपण या फील्डला दर दिवसाचं काही ना काहीतरी दिलं पाहिजे. अजूनही ते नाटक तितकंच रिलेटेबल वाटतं. हे खरं तर दुर्दैव आहे. कारण अजूनही त्यांनी ते नाटक लिहिलं 80sमध्ये. तर त्यांना त्यावेळेला जी परिस्थिती जाणवली होती, ती अजूनही इतक्या वर्षांनंतर आता अजूनही जर तशीच असेल तर ते आपलं अपयश आहे आपल्या सगळ्यांचं. आणि समाजामध्ये आपल्या अनफॉर्च्युनेटली अजून या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो. त्याने आपण खूपच डिस्टर्ब होतो अजूनही. आणि त्याला काय सोल्युशन आहे, काय सोल्युशन असू शकतं, याचं सोल्युशन खरं तर आमच्या नाटकामध्ये एक दिलेलं आहे. आपल्याकडे काम असो वा नसो, आपल्यावर काम करत राहिलं पाहिजे. असं वाटतं. जे बरीच जण करतात. हाय हॅलो नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या आपल्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, 5 ऑक्टोबरला नुकताच इतशा संजगिरी आणि निशाद भोयर ह्यांचा साखरपुडा संपन्न झाला. आणि मागच्या आपल्या पडद्यामागचे कलाकारमध्ये आपण इतशा सोबत छान अशा गप्पा मारल्या. आजचा भाग सुद्धा तितकाच खास आहे, कारण आज आपल्यासोबत आहे निशाद भोयर. दख्खनचा राजा ज्योतिबा, निवेदिता माझी ताई, सावळ्याची जणू सावली ह्या मालिकेतील देवा आणि पुरुष ह्या नाटकातून लोकांच्या घराघरात आणि मनात सुद्धा घर करणारा निषाद. तर चला, पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूया आणि निषाद सोबत छान गप्पा मारूया. निषाद, सगळ्यात आधी पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या आपल्या नव्या कोऱ्या सिरीज मध्ये तुझं स्वागत असो. आणि थँक काय यू. सांगशील, कसा आहेस? म्हणजे कसं वाटतंय? नुकताच साखरपुडा पार पडलेला आहे. येस. कसं फिलिंग आहे? एकदम फ्रेश आहे खरं तर. आणि आता सगळी फंक्शन आटपल्यामुळे एकदम रिलॅक्स वाटतंय. बाकी कामं चालू आहेत. पण काही बदल जाणवत आहेत का? म्हणजे आता कसं, आधी आपण सिंगल हां. असतो, मग आता लग्न नाही झालं पण साखरपुडा झाला, कुठेतरी जबाबदारी येते, येस. कमिटमेंट्स वाढतात. तर असं थोडंसं काही टेन्शन, प्रेशर की कसं? एक स्वीट अँक्झायटी आहे असं म्हणता येईल. अरे वा. हां, म्हणजे प्रेशर वगैरे काही जाणवत नाहीये. वेगळं असं पण अजून काही वाटत नाही. कारण साखरपुडा झाला म्हणजे काही सोबत राहायला लागत नाही तुम्ही लगेच खूप गोष्टी असं नाही. पण आता हे पब्लिकली आउट झाले वगैरे आउट या झालं सगळ्या ते, गोष्टी येस. जरा नवीन आहेत माझ्यासाठी तरी. कारण मला वाटलं नव्हतं खरं तर की इतक्या न्यूज वगैरे होतील आणि अशी खूप काही. छान कमेंट्स येतात, हो, सगळे हो, हो. फॅन्स नक्कीच. एकदम खुश आहेत ह्या सगळ्याने. तर ते थोडंसं नवीन आहे. तर त्याची थोडीशी भीती पण वाटते जेन्युइनली आणि चांगलं पण वाटतंय. खूप लोकं प्रेमाचा वर्षाव करतायत. त्यामुळे खूप छान हो, वाटतंय. येस. खरं तर इतिशासोबत आम्ही मागच्या एपिसोडमध्ये छान गप्पा मारला. तिने हं, खूप छान सांगितलं तुमची लव्ह स्टोरी. पण मला तुझ्याकडून सुद्धा ऐकायला आवडेल, हं. की जेव्हा पहिल्यांदा तू तिला पाहिलंस, म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईड होतं, की खूपदा अनेकदा असं होतं ना, की अरे ही काय ॲटिट्यूड आहे हिच्यामध्ये, म्हणजे टॉम हं, अँड जेरीवाला कपल हं. असतं आणि नंतर ते प्रेमात पडतं. सो तुझं कसं होतं जेव्हा पहिल्यांदा तिला पाहिलंस? अ, पहिल्यांदा ॲक्चुअली म्हणजे तो स्पार्क म्हणतात ना, तो प्रोमो बघितलेला मी आमच्या सीरियलचा. दख्खनचा राजा ज्योतिबा या सीरियलमध्ये आम्ही एकत्र काम केलं. ओके. तर त्याच्यामध्ये कसं होतं, की ज्योतिबा आधी लहान होता, तेव्हापासून हां. माझं शूट सुरू झालं होतं आणि तिचं नंतर लागणार होतं. कारण ती मोठा ज्योतिबा झाल्यानंतर ती येणार होती देवी ओके. मेळामाई म्हणून. तर प्रोमो बघितलेला मी, ज्यावेळी तो मोठा ज्योतिबा येणार होता त्यावेळेला. त्यावेळेला असं प्रोमो बघून वाटलं, की अरे ही कोण आहे? ही पहिल्यांदा बघितली मी. ओके. हां. पहिल्यांदा प्रोमोतच बघितलं मी हं, तिला हं, हं. आणि खूपच सुंदर दिसत होती ती. तर तेव्हा असं वाटलं, "अरे छान आहे ही, पहिल्यांदाच बघितलं. कोण आहे? काय माहिती?" आणि त्यानंतर ती आली. तर तिचं एक वैशिष्ट्य माहिती बोल की ती चष्म्याशिवाय वेगळी दिसते आणि चष्मा घातल्यावर वेगळी दिसते. तर अच्छा. ती नॉर्मल लाईफमध्ये चष्मा वेअर करते. तर ती सेटवर ज्यावेळी पहिल्यांदा आलेली तेव्हा चष्मा घालून होती. सो मी हं. पहिल्यांदा ती ओळखलीच नाही की ही मुलगी तीच आहे. अच्छा. त्यानंतर तिचा तो लूक सगळा झाला आणि ती पुन्हा सेटवर आली तेव्हा ओह शिट! ही तीच आहे. ओके. आणि मग पहिल्यांदा काय आमची खूप हाय हॅलो आणि अशी बेसिक नॉर्मल फ्रेंडशिप झाली. ओळख हां. असं. पण नंतर मैत्री खूप छान झाली आमच्यामध्ये आणि देन थिंग्स फॉलोड.
पण मैत्री जेव्हा झाली आणि नंतर प्रेम झालं, हा. खूप गोष्टी असतात की ज्या आपल्याला कनेक्ट होतात. मेन म्हणजे वाईब्स असतात आपण ज्या म्हणतो, किंवा स्वभाव आवडतो. तर असा कुठला स्वभाव तिचा तुला आवडला आणि ती मैत्री हळूहळू प्रेमात पुढे गेली? स्वभाव म्हणजे मला असं वाटलं की मी त्यात माझी पहिलीच सिरियल होती ती. तिची तरी ती दुसरी का तिसरी सिरियल होती माझ्या मते. तर त्यावेळेला ती हिरोईन असून सुद्धा सगळ्यांशी ज्या प्रकारे वागत होती सेटवर, तिचा सेटवरचा जो वावर होता तो अगदी सहज होता. सगळ्यांशी समान होता. कोणाला काही जास्त कोणाला कमी लेखत नव्हती. म्हणजे स्पॉट दादापासून ते अगदी डिरेक्टरपर्यंत ती सगळ्यांशी सेम लेव्हललाच डाऊन चेष्टा टू अर्थ आपण म्हणतो मस्करीपासून हां, एकदम सगळं. मस्त. सो मला ते नेचर बेसिकली खूप भावलं तिचं. आणि काय माहिती माझ्या डोक्यात एक इमेज होती वाटतं हिरोईन्सची किंवा असे असतील. तर ती तशी मला अजिबातच वाटली नाही. ती किंवा तिच्यासोबत जी सई म्हणून माझी मैत्रीण होती, सई कल्याण, ती सुद्धा त्या बाबतीत एकदमच कूल होती. आणि त्याच्यामुळे आम्ही राहायला सोबत होतो. तर त्याच्यामुळे आमची मैत्री खूप चांगली झाली, की आम्ही सुट्टी असल्यावर एकत्र जेवणाचे प्लॅन्स वगैरे बनवायचो. मग काय ओके. आणायचे, शॉपिंग करायची, तर सगळे एकत्र जायचो, ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेस. तर तिथे एक सोलकढी नावाचं हॉटेल होतं. तर मग आम्ही फिश खायला जायचो एकत्र. आणि तुला आणि तिला तुम्ही दोघंही हो, नॉनव्हेज लव्हर आम्ही आहात. भयंकर फूडी आहोत आणि नॉन-व्हेज लव्हर्स आहोत. तर त्याच्यामुळे तो एक मोठा टॉपिक होताच ऑलवेज डिस्कशनमध्ये, कॉमन पॉइंट कॉमन की पॉइंट. आणि नॉनव्हेज. घरापासून लांब होतो ना सगळे, तर आता येस. घरातल्या गोष्टी खाता येत नव्हत्या. आणि हार्डकोर फिश लव्हर होता मी, तर ओके. त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये सुद्धा तसं फिश मिळत नव्हतं. मग आम्ही नंतर खूप फिश मार्केट शोधलं. तिथून इंडक्शनवर फिश फ्राय वगैरे असे सगळे बेत. ते खूपच प्रेम खाण्यावर. त्याच्यावरनं जास्त जमलं आमचं. म्हणजे पोटातून डायरेक्ट हो, हृदयाकडे असा असं मार्ग म्हणता गेलेला येईल. आहे. येस. खरं तर निशाद, आता आपण बघतो ना, मी तिला सुद्धा हा प्रश्न विचारला होता की नाती पटकन जुळतायत आणि तितक्याच लवकर तुटतात सुद्धा आहेत. आणि आपण ना, म्हणजे आई बाबांना बघितलं होतं, त्यांचं नवरा बायकोचं नातं पाहिलं होतं, आणि काही कॉमन गोष्टी असतात की नाही असं नातं असलं पाहिजे लाईफ पार्टनरचं. तुझ्या डोक्यामध्ये काय तू पाहिलंयस किंवा काय एक्सपिरियन्स घेतलेस, आणि तू ठरवलं की नाही, नवरा बायको म्हणून आता तुम्ही दोघं जे असाल ते कशा पद्धतीने असाल? अं, मला वाटतं की प्रत्येक घरामध्येच आपले आई-बाबा हे आपण बघणारं पहिलं कपल असतं. सो बरोबर. त्यांना आपण त्या सगळ्या स्ट्रगल्समध्ये पाहिलं. बघितलेलं असतं. सो नक्कीच चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आपण अनुभवत असतो, की हे आयुष्यात कधीच नाही करायचं आणि हे असलं पाहिजे यार. या 2 गोष्टी असतात असं वाटतं मला. सो तशाच काही बेसिक गोष्टी माझ्या डोक्यात होत्या माझ्या आई-बाबांना बघून. पण पर्सनली हिच्यासोबत ज्यावेळी कमिटेड झालो आम्ही, त्यावेळेला असं काही डोक्यात नव्हतं. सो खूप गो विथ द फ्लो आम्ही चाललेलो आणि शिवाय आम्ही हे ठरवलंही होतं, की आपण 4 महिन्याच्या ओळखीवर एकत्र येतोय. तर ट्राय देताना आपण नक्कीच हा एव्हिडंट ट्राय देऊया. पण जबरदस्ती नको कसलीच कोणावरच, की आता हे होत नाहीये तरीसुद्धा आपण ताणतोय किंवा मग ते टॉक्सिसिटी त्याची सगळी, हे सगळं न करता क्लिअरली सांगूया, की नाही वर्कआउट होतंय असं वाटतंय. मैत्री मिस नको करायला जी ओके. आपल्यामध्ये आहे ती. असं आमच्या दोघांच्यामध्ये पहिल्याच दिवशी बोलणं झालं होतं. सो जसे आम्ही कनेक्ट झालो त्यानंतर मग जसं-जसं पुढे आलो, 1 महिना झाला, 2 महिने झाले. आमची सिरियल आम्ही रिलेशनमध्ये आलो आणि सिरियल लॉकडाऊन लागलं आणि आम्ही लांब गेलो. सो अगदी तेव्हापासूनच आम्ही लाँग डिस्टन्समध्येच जास्त होतो. हे म्हणजे मग आत्ता लांब गेला त्यावेळेला काही असे डेज आठवतात की जे खूप मिस केले असतील? हां, आता त्यावेळेला काय झालं, की आधी तर मैत्रीमध्ये असताना आम्ही खूप जवळ होतो. बरोबर. बाजूच्या येस. फ्लॅटमध्ये ते राहत होतो. आणि रिलेशनमध्ये आल्यावर ती भुजला आणि मी पुण्याला. म्हणजे भेटायचा कुठे दूर-दूरपर्यंत संबंधच संबंध नाही आहे. असं होतं. पण मग त्याच्यामुळे पण खूप वेळ होता आणि लॉकडाऊनमध्ये काही काम नव्हतं. सो खूप फोनवर बोलायचो आम्ही, खूप गप्पा मारायचो. त्याच्यातनं अजून जास्त डीपमध्ये पर्सनली एकमेकांना ओळखायला लागलात. ओळखायला लागलो एकमेकांना. मग त्यानंतर पहिलं भांडण पासून सगळ्याच गोष्टी त्या हळू डिस्कव्हर होत गेल्या आम्हाला. बरोबर. आणि हळू ना खरं तर खूप ऑर्गॅनिकली टिक मार्क होत गेलं, की पहिलं नाही, नाही हे भांडण परफेक्ट आहे. कशावरून झालं होतं पण? आठवतं? काहीतरी बेसिकच होता मुद्दा. आणि भांडण म्हणजे कॉमनली कोणामध्ये? म्हणजे मुली जास्ती भांडतात असं म्हणतात. पण काय, तुला काय वाटतं? तुमच्या दोघांमध्ये कसं असतं? नाही मुली जास्त भांडतात हे खरंच आहे. अ, पण असं काही नाही. खरं तर अगदी छोटी-छोटी आमच्यात तर बेसिकली असं की खूप छोटीशी मुद्द्यावरनं भांडण होतं. आणि ते लवकर विरतंही. म्हणजे असं काही नाही. आमच्या दोघांचाही इगो तेवढा मोठा नाहीये, की आम्ही ते धरून ठेवतो. आम्हाला राहताच येत नाही. एक एक दिवसाच्या वर एकमेकांशी न बोलणे वगैरे प्रकार नाही. म्हणजे बोल, राहता. जे काय ते बोल, 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 बोल संपव. पण म्हणजे असं असं काही 2-3 दिवस मस्त भांडण चाललंय असं नाही, कधी असं नाही, नाही असं झालं? नाही. असं 1-2 दिवसात नाहीच झाले म्हणजे असं कधीच आमच्यामध्ये. नाही नाही, झालं. व्हेरी नाईस. आणि मग लॉकडाऊनमध्ये जास्ती एकमेकांना ओळखायला लागला. ओळखायला लागलो. हां. आणि मग जेव्हा पुन्हा भेटला त्यावेळेला अजून नातं घट्ट, आणि येस. मग तुम्ही
मग तेव्हा हा कॉल घेतला की नाही आता आपल्याला लग्न करायचंय? नाही, तितक्या लवकर खरं तर झालं नव्हतं. आता हे सगळं चाललेलं तेव्हा आम्ही असं कुठे कुठे थांबायचं किंवा हे एक अफेअर आहे वगैरे अशा झोनमध्ये बघत नाही. आमची वयच अशी झाली होती की घरी स्थळ बघणं वगैरे सुरू बरोबर. झालं होतं. हो. शिवाय आम्ही जेव्हा डेट करायला लागलो तेव्हा अगदी मी तर दुसऱ्या दिवशी सांगितलेलं. तिने सुद्धा एका महिन्यानंतर लगेच घरी सांगितलं. सो आमच्या घरच्यांनाही वेल इन ॲडव्हान्स आई-बाबांची आयडिया रिएक्शन होती. कशी होती जेव्हा तू सांगितलंस तेव्हा? बघ काय ते विचार करून कर. इतकं सिंपल आहे. तर मी असं सांगितलेलं की "काय करतेस? टीव्ही बघतेस?" आमची सीरियल बघत होती ती. ओके. "कोण आहे स्क्रीनवर?" "हां, ती अमाई आहे ना." म्हटलं, "ती सून आहे तुझी भावी." ओह! असं तिला फोन करून सांगितलं. मी म्हटली, "हो का? बरं, बरं. ठीक आहे. काही नाही विचार करू कर." म्हटलं, "अजून काय पुढे जाऊ नकोस. हं, जस्ट हं, वेळ हं, घेतोय, हं. पण आहे, लाइकिंग आहे, बोलतोय एकमेकांशी." तिला क्लिअरली बरोबर. सांगितले. ती सुद्धा घरी सांगणार आहे. म्हटलं, "असं काही बरं. हे नाही." सो असं खूपच नॅचरल होतं ते सगळं. बरोबर. आणि त्यांचा काही अपोज वगैरे असं नव्हता. दोघांच्याही आई-बाबांना दोघांनाही घेऊन एकच कन्सर्न आहे ते म्हणजे या फील्डचा जो फील्डचं कन्सर्न आहे की त्यांचं आहे अनसर्टनिटी तेच. आणि फायनान्शियल सगळ्या गोष्टी. त्या दृष्टीने. अदरवाईज बाकी काही आडकाठी कसलीच नव्हती घरातनं दोघांच्या. मी तुला हाच प्रश्न विचारेन जसं आई-बाबांच्या डोक्यात विचार आहे. हं, कारण खरं तर दोघंही एका करिअर फील्डमधले आहात हं, आणि लॉकडाऊनने सगळ्यांनाच एक्सपिरियन्स दिलेला आहे की कशा पद्धतीने हं, असतं. आणि जेव्हा मुलगा असं मी म्हणणार नाही, पण फायनान्स हा विचार जेव्हा येतो, हं. त्यावेळेला एक थोडंसं टेन्शन असतं की अच्छा आपण ह्या पद्धतीने पुढे कशा पद्धतीने एकमेकांना सांभाळू. सो त्यासाठी तुम्ही दोघांनी कसे प्रिपरेशन किंवा घरच्यांना काय पद्धतीने समजवलं की नाही अशी सिच्युएशन आली तर तुम्ही कसे एकमेकांना सांभाळाल? अ, खरं तर माझी ज्योतिबा ही पहिली सीरियल होती आणि तिची तिसरी सीरियल होती. सो ती एस्टॅब्लिश झालेली बऱ्यापैकी आणि ती अर्नही चांगलं करायला लागली. मी आत्ताच अर्न करायला लागलो. सो माझ्या दृष्टीने ती पहिली सीरियल असल्यामुळे मी खूप खुश होतो. पण मला त्या गोष्टीची जाणीव तितकी त्यावेळेला नव्हती. जी ती आयुष्यात असल्यामुळे मला झाली त्यावेळेला, की मला वाटायचं काय पहिली सीरियल हां, मिळतात पैसे. इट्स ओके असं काही नाही. पण तिने 3 सीरियल केल्या असल्यामुळे तिला आयडिया होती, की हे कसं वर्क करतं. ही सीरियल झाल्यानंतर माझ्यावर काय फेज येणार आहे आणि लगेच काम मिळेल, नाही मिळेल याची माहिती नाही. तर त्या दृष्टीचं आमचं बोलणं पहिल्यापासूनच अगदी दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यापासूनच आम्ही त्या विषयावर बोलायला लागलो. म्हणजे इतके सीरियस होतो आम्ही बरोबर. एकमेकांबद्दल. म्हणजे क्लिअर ट्रान्सपरन्सी आहे हां, ह्या हां. सगळ्या आणि त्या गोष्टी. दृष्टीने आम्ही प्रयत्नही करत होतो. मी सुद्धा काम शोधताना कंप्लीट याच फील्डमधली कामं नाही तर आजूबाजूला सुद्धा आपल्याला अजून काय-काय करता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करत होतो. माझं म्हणजे ती सीरियल मिळायच्या आधीसुद्धा माझं शिक्षण एम-ए थिएटर आर्ट्समध्ये झालं कलिंग ओके. युनिव्हर्सिटीला. ते झाल्यानंतर माझं आणि माझ्या 5 मित्रांचं मिळून एक हॉटेल होतं पुण्यामध्ये कालवण नावाचं. वाह! तर ते आम्ही 5 जण मिळून रन करत होतो. आई-बाबांचा सपोर्ट होता त्या गोष्टीला आणि आम्ही 5 जण ते बघायचो. 5ही जण वेगवेगळ्या फील्डमधले होते. काही इंजिनिअर्स होते, 2 जण या फील्डमधले होते. म्हणजे असं असं सगळं तो पहिल्यापासून एक थॉट होता तो, की काहीतरी एक वेगळं एस्टॅब्लिश करायचं. होईपर्यंत तरी ॲटलीस्ट एक बरोबर. बॅकअप पाहिजे. बरोबर. सो त्या दृष्टीने माझे अजूनही प्रयत्न असतात. तिचेही अजूनही प्रयत्न असतात. असं किती काम करत असलो तरीसुद्धा आणि म्हणजे त्या बाबतीत डोळस आहोत आम्ही. मी सगळीकडे लक्ष आता ठेवून असतो. त्या निषादकडे वळेन. कारण जसं तू म्हणालास, की तुमचं 5 जणांचं जसं हॉटेल होतं, तर मी हं, पहिले आधी जाईल हिस्ट्रीमध्ये. हं. बालपणीचा निषाद कसा होता? खोडकर होता, अभ्यासू होता, दंगामस्ती घालणारा कसा होता आणि बॉर्न अँड बॉटम कुठला तो? मी मूळचा अलिबागचा आहे. ओके. हां, तर लहानपणीपासून म्हणजे लहानपणापासूनच मी बॅलन्स्ड होतो तसा, की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण होतो आणि अभ्यासात ॲव्हरेज होतो, की बरोबर. 70-80 मार्क्स हं, असं हं. सगळं. आणि मी तेव्हा मला फुटबॉल खेळायचं होतं. ओके. म्हणजे मी 6वी-7वी पासून फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्यानंतर मी नॅशनल राहिलेलो आहे. महाराष्ट्र टीममधून खेळलेलो आहे 12वीला. दोन्ही वर्षी 10वी आणि 12वीच्या वर्षी मला ते 3-3% जे मिळतात प्लेयर्सना ते मिळालेले आहेत. प्लेयर्स सो अशा सगळ्या आहेत. तेव्हा मला फुटबॉल प्लेयरच बनायचं होतं. म्हणजे स्वप्न हेच होतं लहानपणीचं, की फुटबॉल हां. प्लेयर बनायचं. आणि एक सुप्त स्वप्न प्रत्येक मुलाचं असतं मला वाटतं, की आपल्याला हिरो बनायचं आहे. हो, येस. तर ते एक होतं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं. पण ते असं कधी सरफेसला आलं नव्हतं पण किंवा नाटकात वगैरे काही पार्टिसिपेट केले होतेस म्हणजे माझे स्कूलमध्ये? बाबा नाटकात काम करतात ॲक्चुअली. ओके. तर आमच्या अलिबागला त्यांच्या सगळ्यांचा मिळून एक रंगसेवा म्हणून ग्रुप आहे. सो त्यांच्यामध्ये मी त्यांच्या प्रॅक्टिसेसना वगैरे जायचो किंवा लहानपणी एक बालनाट्य केलेलं मी. तेवढंच नाटकाशी संबंध. पण कधी ह्याच्यामध्ये मी करियर करीन किंवा हे आपल्याला पुढे इतका करायचं असा आहे, हे मोठा आपल्याला भयंकर अभिनेता आवडतंय असं असं वगैरे काही नव्हतं. अ, तर आणि बालनाट्यात आपण काय काम करतो हे काय आपण म्हणजे अॅनलाईज करूच शकत नाही. राइट, राइट. मी खूप ॲक्सिडेंटली या फील्डमध्ये आलो. त्याच्यानंतर ज्यावेळी मी एस-पी कॉलेजमध्ये होतो पुण्यात शिकायला. ओके. आणि तिथे मी फुटबॉल खेळायला मिळेल या हिशोबानेच गेलो होतो. पण काय माहिती काय झालं आणि एक सडनली मला असं वाटलं, की पुरुषोत्तम करंडकची ऑडिशन देऊन बघायला हरकत नाही. ओके.
म्हणून मी ती ऑडिशन द्यायला गेलो. मग तिथे सिलेक्शन झालं आणि मग ते जे कॉलेज एकांकिकाचं जे वारं असतं, तर मी कॉलेजमध्ये आलेलो SP कॉलेजला फुटबॉल खेळायचं या हिशोबाने. पण अचानक मला असं वाटलं की काय देऊन बघावी का ऑडिशन पुरुषोत्तम करंडकची. मी ऑडिशन दिली आणि मग ते स्पर्धांचं सगळं वारं होतं ते दिलं आणि मग त्याची एक नशाच वेगळी वाटायला लागली. मग दिवस आम्ही हॉलमध्ये प्रॅक्टिसेस आणि मग त्याचे तालमी कॉलेज मी BSc ला होतो मी. BSc ग्रॅज्युएट आहे मी फिजिक्समध्ये. काय म्हणतोस हां, तर बीएससी ते मी ग्रॅज्युएट कसं फिजिक्स? केलंय हे मलाच माहिती. कारण मी सगळा वेळ माझा कलामंडळातच जायचा. माझा सगळा बरोबर. वेळ रिहर्सल हॉलमध्येच जायचा आणि आमचा खूप चांगला ग्रुप होता. त्या पहिल्याच वर्षी आम्ही पुरुषोत्तम करंडक जिंकलो आणि क्षितिज दाते हा आमचा तेव्हाचा डिरेक्टर होता. 2 वर्ष त्यांनी डिरेक्ट केलेलं. पहिलं, दुसरं असं आम्ही मारत होतो. सो चांगलं नंबरातलं कॉलेज होतं आमचं. सो बरोबर. एकदमच ते असं हार्डकोर पॅशनेटली असं वाटायला लागलं की आपल्याला हे करायचं तिथे हळू-हळू. आणि तिसऱ्या वर्षात आल्यानंतर मग निर्णय झाला की नाही आता या गोष्टीकडे वळायचं आणि घरच्यांसाठी थोडासा धक्का होता आणि घरच्यांना हा एक मेजर कन्सर्न होता कारण आमच्या घरातनं आणि आय गेस यशच्या घरातनं सुद्धा आम्हीच पहिल्यांदा आहोत या Okay. फील्डमध्ये काम करणार. म्हणजे बाबांना नाटक जरी आवडत असलं तरी हम्म. सुद्धा पोटापाण्यासाठी ज्यावेळी मी नाटकाकडे किंवा या फील्डकडे बघतोय म्हटल्यावर ते सुद्धा थोडेसे बरोबर. रेजिस्टंट होते. म्हणजे फायनान्शियल त्यांचा आणि अपोज नव्हता, करिअर वाईज असं. पण एक काळजी होती, कन्सर्न बरोबर, होता म्हणजे की concern. मग कसं काय आम्हाला तर काय माहित नाही, आपलं पण ओळखीचं नाहीये काय आणि बरोबर. आता अलिबाग तसं नाही म्हटलं तरी अजून तिथले विचार तेवढे प्रगत नव्हते झाले जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा. बरोबर. म्हणजे आमच्या साईडला अजूनही आर्ट्सला गेलेला मुलगा हा खूपच बेसिक मानला जातो आणि मला सुद्धा हे पुण्यात आल्यावर कळलं की बापरे, लोक 94% घेऊन सुद्धा आर्ट्सला बाय चॉईस ऍडमिशन घेत आहेत. Right. तर ते आमच्याकडे म्हणजे काही होत नाही, मग घे आर्ट्सला बरोबर. हे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून आणि टाक सायन्स अशा. म्हणजे हुशार. हां, सायन्स नाही तर मग थोडासा कमी आहे तर मग मग कॉमर्स. कॉमर्स. हां, बरोबर. मी सुद्धा MSc काय ते असतं ते बीएससी. MSc-AT वगैरे ते अच्छा, सगळं MSc केलं ते होतं, ते सगळं सगळं केलं केलं होतंस. होतं. आणि मग जेव्हा घरी सांगितलंस की नाही हां. आता तुला ह्याच्यामध्ये करिअर करायचंय, तर तेव्हा रिॲक्शन कशी होती? तेव्हा म्हणजे अजून गेल्या माझी पहिली मालिका, दुसरी मालिका वगैरे झाली तेव्हापर्यंत सुद्धा माझी आई जॉबचं बघ एखाद्या असं वगैरे हे अजूनही चालू होतं. म्हणजे इतकं ते आता त्यांना थोडं वाटू लागले, की जरा दिसायला लागलो, जरा लोकं ओळखायला लागली आता आणि काम सतत करताना दिसतोय. तर त्याच्यावरनं आता थोडेसे ते रिलॅक्स आहेत. म्हणजे अगदीच गेली 2 वर्ष म्हणता येईल मॅक्सिमम. पण त्याच्या आधीपर्यंत बाबांचा नाही, पण आईचा तरी एक तो सूर होता, की "निशू कसं काय? काय करायचं पैशाचं? कसं काय होणार तुझं?" असा एक काळजीचा स्वर होताच कायम. कारण ते कसं ते पहिल्यापासून एक आई माझी शिक्षिका आहे. हो. तर त्याच्यामुळे तिला ते जॉबवर खूप गव्हर्नमेंट जॉब आणि या सगळ्या गोष्टीवर, या सिस्टमवर खूप जास्त विश्वास आहे. बरोबर. आणि बिझनेस किंवा असं काही काम म्हणजे तिला ते झेपत नाही तिला. आमच्या फिक्स साईडला ते तेवढं पेमेंट. पोहोचलंही नाही अजून, की बरोबर. आजूबाजूला कोणी ॲक्टर्स आहेत अलिबागमध्ये. अलिबागमधले पण फार कमी कलाकार असतील आता जे इकडे काम करतात. आता खूप झालेत, पण त्या काळात तर म्हणजे खूपच कमी होते. आणि मग जेव्हा तू कलाकार म्हणून जेव्हा अलिबागला कळायला लागला, हं. त्यावेळेची रिॲक्शन कशी होती सगळ्यांची? आता खूपच चांगलं ग्रीट करतात मला. मला मध्ये आता एका सत्काराला पण बोलावलं होतं अलिबागला किंवा इव्हन माझ्या शाळेने माझा सत्कार केला मध्ये. मी शाळेमध्ये एक लहान मुलांचं वर्कशॉप घेतलं, थिएटर वर्कशॉप 10 दिवसांचं आणि खूप चांगला रिस्पॉन्स होता त्याला. सो छान वाटतं आता. मला मध्ये 15 ऑगस्टला बोलवलेलं वाह! इंडिपेंडन्स डेला. म्हणजे आता जे तू निवडलं त्याचा एक अभिमान वाटतो, की अरे वाह! आपण जे निवडलं ते छान येस, आणि येस. त्याला फळ मिळतंय. हो, जसं तू अलिबाग होता खरं तर बॉर्न अँड बॉटम आणि मग शिकण्यासाठी पुण्याला गेलास, पुण्याला आलो. बरोबर? मग मुंबईमध्ये कधी शिफ्ट झाला आणि इकडचं स्ट्रगल कसं सुरू झालं? पुण्यामध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. ओके. त्याच्यानंतर मी MA साठी मुंबईला आलो. ओके. आणि मग तू ठरवलंस की नाही मला अभिनय क्षेत्रातच येस. करायचं आणि मग तू हो. माझं एम-ए MA त्याच्यामध्येच होतं, थिएटर त्याच्यामध्येच होतं, आर्ट्समध्ये. थिएटर कलिना आर्ट्स. युनिव्हर्सिटीला ओके. कलिना, हां, सांताक्रूझ. हां. येस. येस. तिथे सुरू अकॅडमी केलं. ऑफ थिएटर आर्ट्स हं. म्हणून आहे. तर तिकडे MA केलं मी आणि तिथे पण NSDचाच सिलेबस रन होतो आणि देशभरातनं 25 मुलं निवडली जातात. त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. मग ते पण एक सिलेक्शन झाल्यावर घरच्यांना थोडंसं वाटलं, की नाही एवढ्या 25 जणांच्यात झालं, तर मग असेल. मग त्या वर्षी मला ती यंग आर्टिस्टसाठीची एक स्कॉलरशिप असते सेंट्रल गव्हर्नमेंटची. ती पण मला मिळाली होती. दिल्लीला त्याचा इंटरव्ह्यू असतो. ओके. हां, मग त्याची एक काय अमाउंट असते 2 वर्षाची, ती तुम्हाला मिळते स्कॉलरशिपची. तर ते सुद्धा मला मिळालं. मग हळू तसं ते घरच्यांच्या मनामध्ये ते रुजत गेलं. मग 2 वर्ष इकडे मुंबईत होतो. सांताक्रूजला हॉस्टेलला वगैरे राहायचो आणि त्याच्यानंतर मग ते हॉटेलचं चालू होतं. मग मी पुन्हा थोडा काळ पुण्याला होतो. पण मग हॉटेलची सुरुवात ही कल्पना कशी जमली, की नाही आपण 5 जणांनी मिळून असं हॉटेल वगैरे करूया? हां, आता कारण खरं तर BSc म्हणजे माझ्या हं. डोक्यात इथे आहे, की इथे निशात BSc आहे, इथे फुटबॉल आवडतोय आणि हो. इथे तू कला क्षेत्रात सुद्धा छान म्हणजे तुझी प्रगती करतोय.
ॲक्च्युली माझं पुण्यातलं फ्रेंड सर्कल खूपच घनिष्ठ आहे आणि ओके. खूप वर्षांपासून आहे. म्हणजे मी पुण्यात पहिल्यांदा आलेलो तेव्हापासूनचे माझे मित्र आहेत ते अजूनही तितकेच घट्ट आहोत. म्हणजे आमच्या सगळ्यांचे आता आता बऱ्याच जणांची लग्न झालीत, काही 5 जणांना जणांचा मुलं तुमचा झालीत. ग्रुप आहे हा? की आमचा ॲक्च्युली 15-20 जणांचा ग्रुप आहे. आता 15-20 म्हणजे जणांचा त्यांच्या ग्रुप आहे. बायका आणि मुलं सगळे ॲड ऑन इन्क्लूड झालेत बरोबर. सगळेजण असे. तर एक असा एवढा मोठा म्हणजे भक्कम ग्रुप आहे आमचा आणि सगळ्यांना सगळ्यांच्या आयुष्यातलं सगळं माहिती आहे. इतकं क्लोज ग्रुप आहे तो. तर त्याच्यातली काही एक हार्डकोर जी पहिल्यापासून होती त्यातली 5 जण होती ती. आणि मैत्री घनिष्ठ होतीच आणि प्रत्येकालाच तो थॉट होता, की खूप चांगल्या गोष्टींवर आमच्या गप्पा पण होतात. तर तशा दृष्टीने थॉट होता, की आपण काहीतरी करायचं का? एकत्र आहोत, आपण करू शकतो का? साइड बाय साइड. प्रत्येकाची एक मेन फील्ड काम आहे. वेगवेगळंच होतं. बरोबर. तो साइड बाय साइड जर आपण 5 जण एकत्र आलो, तर काहीतरी करू शकतो असं हं. वाटतं. आणि मी स्वतः जेवण बनवतो. मला सगळ्या प्रकारचं जेवण, अगदी भाकरीपासून सगळं येतं. सो मग काय करायचं, काय करायचं असं चाललेलं. मग माझ्या हातचं फिश त्यांना खूप आवडायचं आणि किंवा माझ्या घरचं, माझ्या घरातनं जे डब्बे यायचे काय, मी घरातनं येतो त्यावेळेला. तर मग त्यांचा असा थॉट होता, की पुण्यात असं फिश मिळत नाही, तर आपण असं काहीतरी चालू करूया का? मग आम्ही तशा अनुषंगाने कालवण हे हॉटेल सुरू केलं. ज्याच्यामध्ये 1-2 वर्ष वगैरे आम्ही रन केलं. पण नंतर अनेक गोष्टींच्या प्रॉब्लेम्समुळे आम्ही ते बंद करावं लागलं अनफॉर्च्युनेटली. पण ते 2 वर्ष आम्ही सगळ्यांनी मिळून प्रचंड मेहनत घेऊन ते आपली कामं सांभाळून सगळे म्हणजे मी पण इकडे होतो तेव्हा मी शुक्रवारपर्यंत लेक्चर्स करायचो. शनिवार, रविवारी आम्हाला सुट्टी असायची. शुक्रवारचं लेक्चर झालं, की रात्री मी निघायचो पुण्याला. हं. कारण शनिवार, रविवार रश असायचा हॉटेलला. बरोबर. हो. तर आणि मग शनिवार, रविवार तिकडे आपली मदत करून वगैरे रविवारचं सगळं गल्ला वगैरे म्हणजे मोजून इव्हन झाला. कुकिंग वगैरे मध्ये सगळ्यापासून हां, सगळ्यामध्ये. आता सगळ्यामध्ये आम्ही फार होताच. कमी स्टाफ वगैरे ठेवला आणि आम्ही जास्तीत जास्त जबाबदाऱ्या हे करायचो हँडल. तर कधी-कधी कुक नसल्यावर मी कुक 5 जण करतोय. म्हणजे कोण-कोण? तू? मी होतो. त्याच्यानंतर कौस्तुभ साखरे म्हणून माझा एक बालपणीचा मित्र आहे. अगदी 23-24 म्हणजे मी जेवढं वय आहे तेवढीच माझी मैत्री असेल त्याच्यासोबत. छोटा शिशूपासूनचा. नंतर एक सुमित संघमित्र म्हणून एक पुण्यातला रायटर, डिरेक्टर, ॲक्टर आहे. ओके. त्याचे पण 3-4 फिल्म्स आलेले आहेत. तो आहे. एक निखिल शिरट्टी म्हणून एक पुण्यातला मित्र आहे. इरफान सय्यद म्हणून मित्र आहे आणि एक रोहित माने. असे आम्ही 5 जण होतो त्याच्यामध्ये. आम्ही सगळ्यांनी मिळून ते सुरू केलेलं. सो तसं त्यावेळेला ते सगळं चालू होतं. सगळेच जण तेवढी मेहनत घेत होते. बरोबर. पण अनफॉर्च्युनेटली ते बंद करावं लागलं तिथल्या काही टेक्निकल इश्यूजमुळे. पण पुन्हा नव्याने काही सुरुवात करायचे विचार आहेत आता? पुन्हा मला भविष्यात नक्कीच आहे. मला ते करायचंच आहे. मला ते आवडतं असं मला लक्षात आलं ते केल्यानंतर. त्यानंतर मध्ये सुद्धा मी एक फूड जॉइंट रन करत होतो इकडे वर्सोवाच्या इकडे. मी आणि माझा मित्र शुभम जिते म्हणून होता तेव्हा माझा रूम पार्टनर. तर तो सुद्धा कुकिंगमध्ये बेस्ट होता. तर आम्ही दोघंच ते सगळं बनवून असं सगळं करायचो. आणि एक 6-7 महिने आम्ही ते केलेलं साइड बाय साइड. तेव्हा माझ्या 2 सीरियल्स सुद्धा चालू होत्या. ओके. पण त्याला मदत म्हणून त्याचं काही चालू नव्हतं. तर अशा ह्याच्यामध्ये मी सुद्धा त्याच्यासोबत होतो. सो भविष्यात नक्कीच करायचं आहे मला पण आणि निशात असं म्हणतात की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही असं हं. आपण खूप वेळेला ऐकतो की काही सुरुवात करताना घरातून सुद्धा किंवा बाहेरून सोसायटीमधून की नाही हे मराठी माणसाला जमणार हं. नाही. तुला याबद्दल काय वाटतं? असं काही मला वाटत नाही अजिबात. बिझनेस कोणीही करू शकतं. ज्याच्यात ती इच्छा आहे, ॲम्बिशन आहे ते करण्याचं आणि ज्याचा अभ्यास आहे त्या गोष्टीचा तितका जास्त, तर तो अगदीच बिझनेस करू शकतो असं वाटतं मला. याच्यासाठी मराठी माणूसच हवा आहे किंवा नको आहे करू असं शकत नाही काही असं नाही. काहीच असं नाही. काही फक्त नाही. तुमची जिद्द हवी. हो, हो, हो. इतकंच मी म्हणेन. मैत्रीवरती मी येईन. तुमची छान मैत्री आहे, जी तुम्ही हे सगळं काही केलंय. असं म्हणतात की लग्न ठरली किंवा लग्न झाल्यानंतर ही मैत्री कमी होते. तुमची हं. मैत्री कशी अजूनपर्यंत टिकून आहे? म्हणजे माझी आणि तशाची तुमच्या सगळ्या मैत्रिणींची म्हणजे जे तुम्ही मित्रांची अशा 15 जणांचा जो तुमचा ग्रुप आहे हां, आणि ते हां. सगळी कारण लहानपणापासून जसं तू म्हणाला की हं. शिशु वर्गापासून हो, सुद्धा हो, आहे. हो. सो ही मैत्री कशी टिकून आहे? माझे आता माझं म्हणजे प्रत्येकाशी इतकं चांगलं नातं आहे. इथल्या या ग्रुपमधल्याच असं नाही, पण माझे इतके मित्र आहेत, इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या फेजेसमधले आणि सगळे जवळचे आहेत. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांबद्दल मला सगळ्यांच्या आयुष्यात आत्ता या घडीला काय चाललंय, हे माहिती आहे आणि माझ्या आयुष्यातलंही त्यांना. सो असं ते कधीतरी फोन येतो, तेव्हा ते सगळं खूप म्हणजे वर्षभर काही बोलणं नाही झालं आणि आत्ता काहीतरी एक मेजर प्रॉब्लेम आला त्याच्या आयुष्यामध्ये, जो कदाचित बाकी कोणालाच माहीत नाही. पण आमचं वर्षभर बोलणं झालं नाही आणि तो माझ्याशी डिस्कस करतो. सो असं माझ्यासोबत खूप अनेकदा घडत असतं. सो इन जनरल माझं खूप पटकन जमतं लोकांशी. मैत्री हां. पटकन मिक्सअप होतं आणि आणि छान त्यात मैत्री होते. हा जो ग्रुप आहे आमचा तो पहिल्यापासूनच खूपच घनिष्ठ आहे आणि सगळ्यांचं एक थिंकिंग आहे. एका व्हॅल्यूजवर विचार करणारी सगळी लोकं आहेत. सो ती ॲक्चुअली आमची फॅमिलीच आहे असं म्हणता येईल, की फ्रेंड्सपेक्षा जास्त आम्ही फॅमिलीसारखे आहोत. आम्ही 1-2 फंक्शन करतो वर्षातले. एक रेनी ट्रिप असते. ट्रिप म्हणजे कुठेतरी एक विला वगैरे बुक करतो. छान भेटतो, गप्पा मारतो. एक एक दिवस
जातो. नंतर मैत्री सांभाळतात हां, तुमची. 31 डिसेंबर हे 2 ठरलेल्या गोष्टी आहेत, की ज्याला आम्ही भेटतो म्हणजे भेटतोच, असं आहे. निशात, मी तुझ्या करिअरकडे येईन. म्हणजे हं, खरं तर अनेक दख्खनचा राजा ज्योतिबा, निशिता माझी ताई हं, आणि मेन सावळ्याची जणू सावलीमधली देवा ही हं, जी भूमिका ही सगळ्यांच्या मनात घर करून बसलेली आहे. हं. तुला कुठली भूमिका आवडली आणि तुझा हा जो टर्निंग पॉइंट तुला करिअर मधला कुठला वाटला? अ, मला आत्ता देवाच सगळ्यात जास्त आवडली असं म्हणता येईल किंवा मी आशीर्वाद तुझा एकविरा आईमध्ये शिवा नावाची हो, भूमिका करायचो. शिवाची भूमिका होती. तर ती सुद्धा भूमिका मला खूप आवडली होती. टर्निंग पॉइंट ती शिवावाली भूमिका म्हणता येईल मला. कारण तोपर्यंत मलाही असं वाटत नव्हतं, की मी हिरो म्हणून ॲक्सेप्ट होऊ शकतो किंवा काय माझ्या डोक्यातही कधीच तो विचार नव्हता. मी ऑल्वेज हा. निगेटिव्ह लीड किंवा आपलं सपोर्टिंग कॅरेक्टर्स अशा त्याच्यामध्ये स्वतःला इमॅजिन करत होतो. तशाने ॲक्चुअली मला ते खूप बदल आणले माझ्यामध्ये त्या बाबतीतले, की तू चांगलं राहायला पाहिजे. तू कपडे चांगले घातले पाहिजेस. तू प्रेझेंटेबल राहायला पाहिजे. तू सेटवर जाताना एक ड्रेसिंग सेन्स तुला चांगला असला पाहिजे. अशा सगळ्या मला तोपर्यंत जे जे मुलांचा थॉट असतो, काय एवढं नटायला किती 5 मिनिटात आपण रेडी होतो असं. बरोबर. तर तसं एक होतं माझं. पण ते हळू मला समजायला लागलं, की नाही त्याचं महत्त्व कळायला लागलं आणि त्याच्याने ते त्या हिरो म्हणून त्यावेळी सिलेक्ट झालो. तेव्हा मला पहिल्यांदा विश्वास वाटला, की नाही आपल्यालाही लोकं हिरो म्हणून बघू शकतात आणि खूप आवडत होती ती सुद्धा भूमिका लोकांना खूपच आवडत होती. त्याच्यामध्ये मी आगरी भाषेमध्ये, कोळी भाषेमध्ये हो, बोलत हो. होतो. तो आता मी मूळचा आगरी आहे. बरोबर. तर मला काही कोळी भाषा येत नाही किंवा माझ्या घरी ही प्रमाण भाषाच बोलली जाते मोस्टली. गावात वगैरे ज्यावेळी बोलतात त्यावेळी जी काही कानावर पडेल तीच. बरोबर. पण ॲटलीस्ट मला एक बेस माहीत होता. सो त्याचा अंदाज करून थोडासा अभ्यास करून ती भाषा मी पेलवू शकलो. पण तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं, की हां, म्हणजे इव्हेंटला वगैरे मी जायला लागलो. चॅनलमध्ये ओळखी असणं म्हणजे काय असणं, चॅनलवाली माणसं ओळखायला लागली. तेव्हा असं वाटलं, की हां, आता जरा आपण बऱ्या ट्रॅकवर येतोय असं वाटायला लागलं. त्याच्यानंतर बरं मला वाटलं, की हे झाल्यावर आपल्याला आता तर काम मिळेल. आता तर आपण एक चांगलं काम करून आलोय असं. पण त्यानंतर एक 6-7 महिने मग खूप ठिकाणी ऑडिशन देत होतो, शॉर्टलिस्ट होत होतो, पण काही घडत नव्हतं. मग मला कळायला लागलं ते जे म्हणलो मी, की अनसर्टन आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. तशात त्या काळात मला खूप प्रेशर आलं. त्या काळात मग मला ही निवेदिता माझी ताई मिळाली. 4 महिन्यांसाठी माझा ट्रॅक होता. तो पण चांगला वर्क झाला आणि त्याच्यानंतर मग सलगच काम करायला लागलो. मग हे देवा ज्यावेळी प्रकरण आयुष्यात आलं, सावळ्याचे जणू हां, तर सावली. तेव्हा मला आयडिया नव्हती, की कारण माझं शूट काय फार नसतं खरं सांगायचं तर. माझं अगदी 5 ते 6 दिवस, मॅक्स 7 दिवस वगैरे बरोबर. शूट असतं. आणि आता मी ते घरातलं कॅरेक्टर नसल्यामुळे माझं लागलं, की एक माझे सीन्स हो, हो. सगळे उडवून टाकायचे. सो बरोबर. तेवढाच शूट असायचं आणि असं काही मेन इम्पॉर्टंट असं काही नव्हतं. पण ते कॅरेक्टर खूपच चांगलं आहे, की तो रजनीकांतचा फॅन हो, हो, आहे. त्याची हो. एक साऊथ फिल्मवाली स्टाईल आहे. स्टाईल आहे. सो ती मला डिस्क्रिप्शन देतानाच त्यांनी या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आणि मग त्या जसं मी माझ्या पद्धतीने करायला लागलो, तसं ते डिरेक्टर्सना वगैरे पण खूप आवडायला लागलं. चॅनलमधनं सुद्धा मला सांगितलं, की चांगलं होतंय. लोकं चांगलं रिसीव्ह करायला लागली. म्हणजे फॉलोअर्समध्ये हो. किंवा हळू मला बाहेर मी पडलो, की लोकं ओळखायला लागली. म्हणजे मला एवढी खरं तर आश्चर्याचा धक्का बसला पहिल्यांदा, की इतकं ओळखतायत लोकं आपलं, खरंच इतकं खूप बघतायत. खूप खूप देवा खूप ह्या भूमिकेला हां. खूप प्रेम हो, मिळतंय. हो, हो. आणि म्हणजे मला पर्सनल मेसेज वगैरे येतात लोकांचे, की खूप दिवस तुम्हाला का दाखवत नाहीयेत? कुठे आहात तुम्ही? आता तुमची एंट्री झाली पाहिजे. असं वगैरे खूप मेसेजेस येतात. तर मला आयडियाच नव्हती. माझ्यासाठी खरं तर हे सगळं स्वप्नवत होतं. याच काळामध्ये अजून एका गोष्टीचा फायदा झाला मला, की पुरुष नाटकामध्ये मी हो, काम करतो. हो. तर तिकडे सगळ्या मातब्बर हो, कलाकारांसोबत हो, काम हो, करतो हो. मी. स्पृहा स्पृहा जोशी, जोशी. अविनाश हो. नारकर, अनुपमा ताकमोगे, शरद पोंक्षे. तर ते नाटकसुद्धा आता भरपूर गाजलं आणि बऱ्याच जणांनी ते जाऊन बघितलं. तर त्याच्यामुळे सुद्धा लोकं खूप ओळखायला लागली. सो ही 2 कामं लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने टर्निंग पॉइंट वाटतात आणि ते शिवावालं जे काम आहे ते करिअरच्या दृष्टीने असं, की हां, हा एक कोणतरी मुलगा आहे बाबा असं असं एक ते काम वाटतं. दख्खनचा राजा ज्योतिबा माझ्यामध्ये हे तुझा पहिला ब्रेक असेल हां, सुरुवात पहिला त्याच्यामध्ये मी करिअरची. निगेटिव्ह लीड करायचो. पण तो रोल कसा मिळाला तुला? म्हणजे कशा पद्धतीने आली ही भूमिका तुझ्याकडे? तो मी एका फिल्मसाठी ऑडिशन दिलं होतं कोठारेंकडे. ओके. अमेय हिंदळेकर म्हणून आहे कास्टिंग डिरेक्टर तिथे म्हणजे होता. तर त्यांनी ते ऑडिशन घेतलं होतं. आय गेस ती पाणीच फिल्म होती की काय माहीत नाही. तेव्हापासून ते चाललेलं काहीतरी असं. तर ती ऑडिशन त्याच्या लक्षात होती. त्याच्यानंतर त्यांनी मला एका विठू माऊलीच्या ट्रॅकसाठी बोलवलेलं. तर तो अगदी 4 दिवसांचा ट्रॅक होता. तो मी केलेला. तर ते त्याच्या लक्षात होतं. आणि मग एकदा या असुराच्या ऑडिशनसाठी तर ऑडिशन थ्रूच माझं ते झालं. बट तर मला माहीत नव्हतं ते झालं त्यावेळेला, की हे मला वाटलं की एक एक काम मिळालं, एक रोल मिळाला सिरियलमध्ये बरोबर, असं वाटलं. बरोबर. ज्या दिवशी मी सेटवर गेलो त्यानंतर मला कळलं, की तो असुरांचा राजा आहे आणि
रक्तबीज नावाचं कॅरेक्टर आहे, तर तो मेन असूर असणार आहे त्याच्यात. हे सगळं तेव्हा मला जरासं अंगावरच आलं, की बापरे! म्हणजे मी मी तयार होतो नक्कीच काम करायला, पण असं सगळं हे सगळं नवीन सेटवरचं वातावरण, पहिलाच सेट, आता बरोबर, इतका काळ की मी रोज राहणार त्यात, कोल्हापूरला वगैरे सगळं शूट, असं सगळं एक दडपण होतं. हळू युज्ड टू झालो मी त्या गोष्टीला आणि मग खूपच मजा यायला लागली. मी तुला ना पुन्हा त्या देवा ह्या कॅरेक्टरकडे येईन, हां, कारण ना मला आज तुझ्याशी बोलताना सुद्धा असं वाटतं की यार परफेक्ट असं वाटतं की ते कॅरेक्टर तुझ्यासाठीच बनवलेलं आहे आणि इतकं ते सूट होतंय. थँक आणि यू. कुठेतरी असं वाटतं की सिंघम मूवी जर पुन्हा आला तर त्याच्यामध्ये आम्हाला तुला बघायला आवडेल, कारण इतकी ती परफेक्ट तुला ती स्टाईल सूट होते. सो तू ह्याच्यासाठी कसा विचार करतोय, म्हणजे तू काही स्वतःमध्ये चेंजेस वगैरे करतोयस, काही पुढचे प्लॅन्स असे केले आहेत का? म्हणजे असं सिरियसली त्या कॅरेक्टरला, त्या भूमिकेला घेतलंयस का, की नाही खरंच हे छान सूट होतंय तुझ्यावरती आणि ह्यातनं अजून पुढे छान ग्रोथ होऊ शकते? हो, नक्कीच. खरं तर असं काही मी तयारी वगैरे केली नव्हती. कारण ऑडिशन कशी आम्हाला डायरेक्ट एक फोन येतो, ऑडिशन येते आणि संध्याकाळपर्यंत ती पाठव किंवा ओके. रात्रीपर्यंत ती पाठव हां. असं असतं. सो बेसिक पॉइंट्स घेऊन प्रत्येकजण आपापली ऑडिशन प्रिपेअर करत असतो. तसे काही पॉइंट्स होते आणि आमची तर ही ऑडिशन होती ती इम्प्रोवाइज्डच होती. म्हणजे त्यांनी एक बेसिक लाईन सांगितली, की असं काहीतरी सीन इमॅजिन कर, की असं तू हं, हं. आलायस आणि हे झालंय, ते झालंय. मग तू असं काहीतरी वापरू शकतो. असं असं हं, हं. समीर मक्तेदार म्हणून क्रिएटिव्ह होता आमच्याकडे. त्याच्यासोबत माझं बोलणं झालं. पण आमचं खूप चांगलं जमलं एकमेकांशी. तर आम्ही ती इम्प्रोवाइज खूप चांगली केली, की हां, असं करायचं. मी त्याला सांगितलं, "असं करू का? असं करू का?" ओके. तर ती ऑडिशन वर्क झाली. ऑडिशन वर्क झाल्यानंतर मग मला असं एक एक लाईन ऑडिशनमध्ये तुम्हाला सापडूनच जाते, की काय लाईनवर बरोबर. आहे हे कॅरेक्टर. जसं-जसं काम करायला लागलो, तसं-तसं निशांत सुर्वे म्हणून डायरेक्टर होते तेव्हा. सो त्यांनी मला फुल फ्रीडम दिलेलं. सो मी पहिल्यांदा आलो, रजनीकांतचा फॅन वगैरे, म्हणजे मी काय मिमिक्री कधी मग तू आयुष्यात केली रिअल लाईफ नाहीये. आहे रजनीकांतचा फॅन? मी साउथ फिल्मचा खूप फॅन खूप आहे. फॅन हो, आहे. हो. त्यामुळे मी ओके. खूप बघितलेलं आहे आणि खूप हिंदी डब बघितलेले आहेत. मला ते ओके. आवडतं बघायला आवडतं तसं. सगळं. वगैरे येस. सगळं हां. ते मजा वाटते मला बघायला. बरोबर. तर ते सगळं हां. बघितलेलं होतं. त्याचं इम्प्रेशन एक होतं येस. आणि ते आवडायचं पण. हां. त्याच्यामुळे फक्त असं ते कधी मिमिक केली नव्हती कुठल्या गोष्टीची. तर त्याच्यामुळे एक बर्डन होतं, की आता ते हातवारे किंवा काय त्यांची हं, बोलायची हं. स्टाईल ती मिमिक स्टाईल करायची असेल. होती. हां. येस. सो काहीतरी थोडंसं मी शूटला जायच्या आदल्या दिवशी थोडंसं काय कसं करता येईल, काय हं, करता असं हं. एक बेसिक डोक्यात ठेवून आलेलो. आणि निशांत सरांनी मला खूपच कम्फर्टेबल केलं. म्हटलं, "काय नाही, टेन्शन घेऊ नकोस. तुला जसं करायचंय तसं तू कर." त्यांनी एकदा ऐकलं आम्ही सीन वगैरे, जो आमचा एंट्रीचा सीन होता, तोच फाईट सिक्वेन्स आणि असा सगळा होता. हं, तो हं. अख्खा त्यांना असा जीव मारतोय पण हसतोय, मजा घेत मारतोय वगैरे असा सगळा हवा होता. तर त्यांनी मला फुल फ्रीडम दिलं, की तुला हवं ते कर. आणि मी जसं करायला लागलो तसं त्यांना आवडायला लागलं ते. मग मी एकदा घाबरत-घाबरत रजनीकांतसारखं वॉक करून दाखवलं त्यांना हो. तिकडे. म्हणजे डायरेक्ट टेकमध्येच डायरेक्ट केलं. टेकमध्ये. येस. हां, तुम्ही म्हटलं ते सर ऑड नाही ना वाटलं, जास्त नाही ना वाटलं किंवा ते हं. असं नको वाटायला, की काही चेष्टा होते आणि बरोबर. खरंच हां. ओव्हर ॲक्टिंग वगैरे बरोबर. अगदीच जाऊ शकतं असं कॅरेक्टर आहे. तर तसं वाटत असेल तर प्लीज सांगा म्हटलं. नाही, नाही चांगलं वाटतंय, आवडलं त्यांना सगळं. मग हळू करता ना त्या फ्रीडममुळे मला ॲक्चुअली खूप गोष्टी सुचत गेल्या आणि माझ्यासोबत अ, हवालदाराचं काम करणारा मुकेश जाधव म्हणून एक सीनियर आर्टिस्ट आहे आपल्याच इंडस्ट्रीमधला. तर त्यांनी खूप नाटक आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सो आमची केमिस्ट्री खूपच चांगली जमली. सो मला त्याची पण खूप हेल्प झाली ते कॅरेक्टर डेव्हलप करायला. डेव्हलप करायला. हां, म्हणजे तो खूप जागा मला सुचवायचा काय-काय गोष्टी, की खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी, की हां, इथे हे करू शकतो, इथे आपल्या दोघांचं हे असू शकतं, हे असू शकतं. आणि बाकी मला इतकं फ्रीडम आहे, की मराठीमध्ये वाक्य आलं ते सुद्धा हिंदी, मराठी, इंग्लिश मला जे हवं ते बोलतो. तर माझं तुमचे त्याच्यामुळे हा डायलॉग देवा असतील. खूप सुंदर खुलला त्याच्यामुळे गेला मजा येते आणि करायला. छान येस. झाला. काय सांगशील, खरं तर डेली सोप म्हटलं ना, की किंवा एक भूमिका, एक कलाकार म्हटलं, की प्रेक्षकांच्या मनात एक फार वेगळं असतं. अरे वॉव! किती छान हं. आयुष्य. पण तुम्हाला डेली सोपच्या मागचा, पडद्यामागचा खरा चेहरा तुम्हाला माहिती आहे. कसं असतं डेली सोपचं आयुष्य आणि तुमचं हे खरं कलाकार म्हणून किती डिफिकल्ट असतं स्ट्रगलवाली लाईफ? डेली सोप ॲक्चुअली माध्यम खरं तर घराघरात पोहोचणारं माध्यम आहे. याच्याने तुम्हाला लवकर प्रसिद्धी मिळते. तुम्ही लोकांच्या घरात रोज दिसायला लागता. बरोबर. पण मी या माध्यमाकडे असं बघतो, की ॲक्टर्सना काय आहे, की रियाज करायला मिळत नाही आणि ॲक्टर लेझी असतात. तर ते स्वतःहून गायक जसं स्वतःचा रियाज करतात, तसं ते रियाज करत नाही. सो डेली सोप हे मला तरी ज्यावेळी मी नवीन डिस्कव्हर केलं हे माध्यम, तेव्हा असं वाटायला लागलं, की हे एक असं माध्यम आहे, की ज्याच्यामध्ये आपण रोज कॅमेऱ्यासमोर उभं राहतोय. बरं आता ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी कॅमेरासुद्धा नवीन असतो. बरोबर. सो आपल्या काय चुका होतायत त्या रेक्टिफाय करून त्या सुधारण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळते. कारण एकदा तुमचं काम सुरू झालं, की सुरू होतं. बरोबर. मग तुम्हाला असं वाटलं, की मागचा सीन यार इमोशनल सीन मी चांगला नाही केला. हं, हं. किंवा या चुका झाल्या आणि आपण या आता आता पुढच्या वेळी असं वर्कआउट तर ती संधी सुद्धा तुला त्याच सीरियलमध्ये मिळते.
लोकांशी याचा काय संबंध, पण तुझ्या ग्रोथसाठी तुला खूप याचा फायदा मिळतो, की ओके या गोष्टी चुकतात आपले, हे सांभाळलं पाहिजे. आणि मग एक पॉईंट येतो, की तुम्ही सेट होतात त्या माध्यमाला, त्या सगळ्या गोष्टींना. आणि मग त्याच्यानंतर खरी कामाची मजा यायला लागते. ही एक मी त्याची पॉझिटिव्ह गोष्ट म्हणून बघतो. पण खूप हेक्टिक शूट असतं. कारण रोजचं शूट आहे तुम्हाला. आता बऱ्याच याच्यामध्ये सगळ्या सणांचे, लग्नाचे सिक्वेन्सेस येतात. त्यावेळेला खूप आर्टिस्ट असतात. सो त्याच्यामुळे शूटिंगला खूप वेळ लागतो. झोपा वेळेवर होत नाहीत. दिवस 14-14 तास, 20-20 तास, इथं 26-26 तास वगैरे कंटिन्युअस काम केलेलं आहे. एक पॅशन असल्यामुळे आपण ते करतो पण. पण थोडंसं तब्येतीकडे पण लक्ष द्यायला लागतं. म्हणजे नाही असं नाही. कारण एक पॉइंट आलेला असा मला, की एवढं काम केल्यानंतर की आता सेटवर टेक देता-देता झोप वगैरे येत होती. इथपर्यंत परिणाम होतो त्या गोष्टीचा नक्की. तर त्याला काय करू शकतो आय डोंट नो. त्याला काय ऑप्शन आहे का? त्याला काही सोल्युशन आहे का? पण असं काम करतात. सगळेच करतात आणि म्हणजे मी एकटा नाही करत. जितक्या डेली सोप होत आहेत सध्या, त्या सगळेजण अशाच प्रकारचं काम करतात, की जे आता दिवाळी आली आहे. बरोबर. त्या दिवाळीच्या सिक्वेन्सला आता सगळ्यांचे चालू झाले असतील. बरोबर. सगळ्यांचे शूट्स येस, आणि येस, ह्या येस. सगळ्या काही गोष्टी. निश्चित प्रत्येकाच्या आयुष्यात ना एखादी तरी ब्रेकडाऊन मुवमेंट येते. म्हणजे ती अशी फेज असते, की ती फक्त आपल्यालाच माहिती असते, की ती किती कठीण आहे आपल्यासाठी. पण त्यातून आपण बाहेर येतो. तुझ्या आयुष्यातली अशी एखादा कठीण प्रसंग किंवा ब्रेकडाऊन मुवमेंट कुठला होता? आणि जो तू शेअर करशील तर मे बी प्रेक्षकांना किंवा त्यांना कळेल, की खरंच त्यांच्या आयुष्यात असं काही आलं असेल, तर कसं सावरलं पाहिजे स्वतःला? ब्रेकडाऊन मुवमेंट असा खूप मेजर असं काही माझ्या आयुष्यात खरं तर नाही आलं. पण अशा अनेक फेजेस आल्या, की ज्याच्यामध्ये काम नव्हतं. काही गोष्टी आपल्याप्रमाणे वर्कआउट होत नाही. मग बरोबर. त्यावेळेला सगळी एक निगेटिव्हिटी असते मनामध्ये. पण आता मी मूळचा अलिबागचा असल्यामुळे अ, माझं एक बेसिक फंड आहे आयुष्याचा. म्हणजे कधी असं खूप लो वाटायला लागलं, की खूप काळ लो आहे आणि काही चालू नाही आहे आपलं. तर मी थेट घरी जातो. हम्म. आईच्या हातची मच्छी खातो. आणि आता काही रिच्युअल्स आहेत माझे, ते तर अलिबागचे मी केल्याशिवाय थांबत नाही. दरवर्षी म्हणजे पावसाळा आला की मला आमच्याकडे एक पोखरण आहे, कनकेश्वर नावाचं मंदिर आहे. तर तिथे एक पोखरण आहे. तिथे असं ब्लू कलरचं सगळं पाणी असतं तुम्हाला तिथे पावसाळ्यामध्ये. सो मला ते पावसाळ्यात तिथे गेलो नाही तर माझ्या डोक्यात, पावसाळा सुरू झाल्यापासून माझ्या डोक्यात तो थॉट असतो, कधी कधी ती विंडो मिळते आणि आपण तिथे जाऊन येतोय. किंवा अनेक असे स्पॉट्स आहेत अलिबागमध्ये. आता माझ्या भावानी नवीनच बोट घेतला, तर यावर्षी आम्ही एक नवीन नॅचरल स्पॉट डिस्कवर केला आहे. माझ्या रील्समध्ये वगैरे तो आहे, मी तो टाकलेला आहे. तर तिथे गेलेलो यावेळेला. तर असं नेचरशी कनेक्टेड राहायचा प्रयत्न करतो मी. आणि मी तिथून येताना ती सगळी पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन येतो. त्या क्षणापासून मी दुसऱ्या दिवशी वर्कआउट आणि सुद्धा मला खूप आवडतो. ओके, जेव्हा प्रॉपर जिम वगैरे करतोस हो, असं प्रॉपर जिम एक्सरसाइज वगैरे वगैरे करतो. हो, करतो? हो. मी एक 4-5 वर्ष झाली कंटिन्युअसली करतो आणि मला म्हणजे पहिल्यापासून मीच स्वतःशी असं ठरवून घेतलेलं आहे, की जॉबसारखं आपण या फील्डला दर दिवसाचं काही ना काहीतरी दिलं पाहिजे. मग वाचन असेल, बघणं तर सगळे करतात, पण किंवा शरीरावर मेहनत तर आपण घेऊच शकतो आणि त्याचा आपल्याला फायदाच आहे. सो जोपर्यंत आपण ते करत नाही, तोपर्यंत आपलं काम मिळणारच नाही. असं एक मनात मी ठरवून घेतलं. त्याच्यामुळे माझं जसं काम संपतं, एखादं संपलं काम, दुसऱ्या दिवसापासून त्या कामामुळे समजा जायला नसेल मिळालं, तर मी लगेच वर्कआउट स्टार्ट करतो आणि अ, मला खरंच खूप खूप हेल्प होते वर्कआउटमुळे. निषाद कसा आहे? रिअल निषाद. म्हणजे देवासारखा स्ट्रॉंग डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, सॉफ्ट हार्टेड आहे. रिअल निषाद कसा आहे? आता ते मीच सांगणं तूच करतं. सांगणं गरजेचं आहे. कारण तू निगेटिव्ह रोल्स मध्ये पण आहे, हां, आता पॉझिटिव्ह रोल्स मध्ये पण आहे. या. पण जर का आज निषादला एक्सप्लेन करायचं असेल, तर कसा आहे निषाद? सॉफ्ट हार्टेड आहे तसा मी. मला फार राग वगैरे येत नाही. मी तसा फार कमी रागावतो, चिडतो वगैरे. पेशन्स बराच आहे माझ्याकडे. मी खूप गोष्टी म्हणजे सेटवर असतील किंवा कुठल्याही गोष्टीमुळे माझी चिडचिड होत नाही. कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन काढण्याकडे जास्त कल असतो. आणि मैत्रीचं खूप महत्त्व आहे माझ्या आयुष्यात असं वाटतं मला. म्हणजे खूप मित्र आहेत आणि खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात एक कम्फर्ट आहे असं वाटतं मला, की काही झालं तरी, किती लो वाटलं, किती आनंद वाटला तरी घरच्यांनंतर मला पहिल्यांदा घरचे आणि आता बायको, त्याच्यानंतर मला मित्रांना कॉल केल्याशिवाय राहवतच नाही असं आहे. तर त्याच्यामुळे एक हॅपी गो लकी असं आहे असं म्हणता येईल. आणि नेचरशी कनेक्टेड आहे, रूट्सशी कनेक्टेड आहे असं वाटतं मला. आणि छान आहे असं वाटतं. काय सांगशील, प्रपोज कसं केलं होतंस तशाला? प्रपोज ॲक्च्युली असं काय, मी तसा इंट्रोव्हर्ट आहे. मी ओके. पटकन बोलत नाही पटकन एवढं बोल. कोणाशी. पण तिच्याशी मैत्री खूप चांगली होती आणि एक असं वाइब यायला लागलेली मला, की कदाचित तिलाही मी आवडतोय असं. तर त्याच्यामध्ये एकदा काय झालं, आमच्या वधाचा सिक्वेन्स आला, म्हणजे माझ्या वधाचा सिक्वेन्स, आणि ते काही दिवस शूट करणार होते.
आणि लॉकडाऊन होईल नाही होईल असं सगळं चाललं होतं. तर मला असं लक्षात आलं की बापरे, म्हणजे आपलं वध झाल्यानंतर आपण घरी जाणार, त्याच्यानंतर एक 4-5 दिवसांनी समज लॉकडाऊन लागलं तर मग पुन्हाही भेटणार नाही. मग काय माहिती आत्ता जेवढं आपलं बोलणं होते तेवढं होईल की नाही, काय नाही. मग त्यानी ना थोडीशी ते ड्रायव्हिंग फोर्स मिळाला एक, आणि ज्याच्यामुळे मग म्हटले काहीतरी प्लॅन करूया. मग मी माझ्या मित्राकडनं गाडी मॅनेज केली. माझा मित्र होता कोल्हापूरमध्ये, आणि तिला आणि मैत्रिणीला अजून एका आम्ही असं घेऊन रंकाळ्यावर फिरायला गेलो. मैत्रिणीला घरी सोडलं, म्हटलं की जरा चल अजून फिरून येऊया. बरोबर. तिकडे गप्पा मारता 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 हळूहळू विषय काढला, आणि मी गाडीमध्येच तिला त्या तावडे हॉटेलचा तो रस्ता आहे ना तिथे गाडी थांबवून तिला प्रपोज केलं की मला तू आवडतेस. आणि तिचंही उत्तर तेच होतं. ॲक्च्युली मी ते एक्सपेक्ट केलंच होतं, कारण तशी वाईब मला मिळत होती. आणि मग त्या रात्रीच मी अलिबागला आलो. तिथपासून थेट लाँग डिस्टन्स. ग्रेट. रॅपिड फायर राउंड करूया सुरुवात, ओके. पण त्याच्या आधी एकदा प्रेक्षकांसाठी तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत करिअर वाईज? काही अपकमिंग प्रोजेक्ट येणार आहेत किंवा काही प्लॅन्स मध्ये आहेत? ओके. माझं सध्या एक पुढच्याच महिन्यात माझी नवीन फिल्म एक येते, गोंधळ नावाची. गोंधळ 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर, करेक्ट. सो त्याच्यासाठी मी भयंकर एक्सायटेड आहे, कारण त्याच्यामध्ये एक मी सुद्धा वेगळं कॅरेक्टर केलेलं आहे, निगेटिव्ह कॅरेक्टर केलेलं आहे. आणि ती फिल्म खूप चांगली झालेली आहे. इलाईराजांनी त्याला म्युझिक दिलेलं आहे, आणि सगळे स्टॉलवर्ड्स होते त्याच्यामध्ये. आम्ही काम करताना इतकी मजा केली, कारण सगळं एका रात्रीची गोष्ट असल्यामुळे अख्ख्या एक 15-20 नाईट शिफ्ट्स होत्या. त्याच्यामध्ये संध्याकाळचे कॉल टाईम आणि सकाळी घरी जाणे वगैरे. आणि शिवाय त्या काळात मी खूप मेहनत घेतलेली, कारण माझी पुरुषची रिहर्सल सुद्धा त्याच काळात चालू होती. सो मी रात्री हे शूट करायचो, एक 2-3 तास झोप घेऊन लगेच तालमीला जायचो. तालीम झाली की तालमीवरनं पुन्हा शूट, असं सगळं चालू होतं. सो त्याचं एक कष्टाचं चीज आता बघतोय मी, की जे टीजरला रिस्पॉन्स आहे किंवा या Yes. सगळ्या गोष्टींनी खूप चांगलं वाटतं. आणि मी हो. फिल्ममध्ये अजून असं मोठं काम केलं नव्हतं. मी फिल्म केल्यात पण छोटी छोटी कामं केली होती. सो मी भयंकर त्या गोष्टीसाठी एक्सायटेड आहे. आणि बाकी काही नवीन प्रोजेक्ट्स अजून तरी नाही आहेत सध्या, याच्यातच इतका व्यस्त आहे. मला ना पुरुषवरून तुला एक प्रश्न विचारावासा वाटेल. इन जनरल पुरुष नाटक कुठेतरी पुरुष वृत्ती म्हणा किंवा इगो आपण जो म्हणतो माणसांचा, तो त्यामध्ये कुठेतरी सगळं त्याचं हम्म. सादरीकरण आहे. इन जनरल तुला काय वाटतं की कुठेतरी अजूनही तो पुरुषी अहंकार बघायला मिळतो का? किंवा आता हे सगळं कमी झालंय का? किंवा आपण ना खूप वेळेला मुली किंवा मुलगा हा भेदभाव करतो. म्हणजे जर का एखाद्या मुलीची ग्रोथ होत असेल तर ती मुलगी आहे म्हणून तिला रोल्स मिळतात, हम्म. किंवा मुलगा रडू शकत नाही, तो स्ट्रॉंगच हवा, तो सॉफ्ट नको, असे आपण लेबल्स देतो. ह्या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं? नाही, नक्कीच अजूनही ते नाटक तितकंच रिलेटेबल वाटतं. हे खरं तर दुर्दैव आहे, कारण अजूनही त्यांनी ते नाटक लिहिलं 80sमध्ये. बरोबर. तर त्यांना त्यावेळेला जी परिस्थिती जाणवली होती ती अजूनही इतक्या वर्षांनंतर आता अजूनही जर तशीच असेल तर ते आपलं अपयश आहे आपल्या सगळ्यांचं. आणि अजूनही आपल्या आजूबाजूला या घटना घडत असतात. सो अगदीच रिलेटेबल नाटक आहे ते. आणि ते खूपच सब्जेक्टिव्ह आहे ॲक्च्युली, की म्हणजे कुठलीच सगळ्याच मुली चांगल्या असू शकत नाहीत, सगळ्याच पुरुष चांगले असू शकत नाहीत. तितकं ते हे आहे, की ती एखाद्यामध्ये असणारी वृत्ती आहे ती, आणि त्यातल्या तिच्या आयुष्यातल्या असणाऱ्या त्या 3 पुरुषांचं, मग तिचे वडील असतील, तिच्यावर बलात्कार करणारा इसम असेल, आणि तिचा प्रियकर, हे या तिन्ही व्यक्तींची भूमिका त्याच्यामध्ये. म्हणजे असं नाही की फक्त त्या बलात्कारी पुरुषाच्या पुरुषी वृत्तीबद्दलच बोललं गेलं, असं नाहीये. तर त्याच्यामध्ये तिचा प्रियकर सुद्धा अशी अशी सगळी घटना घडल्यावर तिच्या बाबतीत उभा राहतो की नाही राहत. तिचे वडील या सगळ्याचा कसा म्हणून विचार करतात, ते कसे तिच्या बाजूने उभे राहतात की नाही राहत. अशा सगळ्यावर ते भाष्य करणारं नाटक आहे. आणि समाजामध्ये आपल्या अनफॉर्च्युनेटली अजून या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो, ज्याने आपण खूपच डिस्टर्ब होतो अजूनही. आणि त्याला काय सोल्युशन आहे, काय सोल्युशन असू शकतं, याचं सोल्युशन खरं तर आमच्या नाटकामध्ये एक दिलेलं आहे त्यांनी. किती प्रॅक्टिकली फिजिबल सोल्युशन आहे ते माहीत नाही, पण एक सोल्युशन म्हणून दिलेलं आहे. तर ते गोष्टी थांबल्या पाहिजेत एवढं नक्की वाटतं मला. म्हणजे ती कोणात आहे नाही पेक्षा, की थोडंसं प्रेमाने जगायला शिकलं पाहिजे सगळ्यांनीच. थोडं रिस्पेक्टफुली जगायला शिकलं पाहिजे थोडंसं, असं वाटतं मला. ग्रेट. सिरियस गप्पा खूप झाल्या. आता मी वळते रॅपिड फायर ओके. राउंड. करूया सुरुवात रॅपिड फायर राउंड. येस. चहा की कॉफी? कॉफी. हो. सिरियल का नाटक? नाटक. पहिली संधी कशी मिळाली? ऑडिशन, ओळख की योगायोग? ऑडिशन. आवडता प्रोजेक्ट कोणता होता तुझ्यासाठी आतापर्यंतचा? आत्तापर्यंतचं पुरुष हे नाटक. सेटवरचा सगळ्यात अविस्मरणीय म्हणजे सगळ्यात आठवणारा दिवस, म्हणजे जो मुमेंट किंवा तो क्षण अजूनही तू विसरू शकत नाहीये असा? सेटवरचा हम्म. असं काय,
अनेक क्षण आहेत खरं तर तसे असं. यतोशा सोबतचा एखादा? अ, नाही ते सेटवर असं काही झालं नव्हतं आमच्यामध्ये खरं तर. पण हां, सेटवरचं असं सांगू शकतो की स्पेशल क्षण होता एक की निवेदिता माझी ताईमध्ये अ, मी विलन होतो आणि ती हिरोईन होती. पण तरीसुद्धा ट्रॅक असा होता की आमच्या दोघांचं लग्न ठरतंय. सो तिथे अगदी हार घालण्यापर्यंत सगळे विधी आमचे झाले, एकत्र झाले. ओके. सो त्यावेळेला आम्हाला खूप दोघांनाही ऑड वाटत होतं. कारण जे फ्युचरमध्ये आता लगेचच तोंडावर आलेलं लग्न आमचं आणि त्याच्यामध्ये त्याच्या आधीच आम्ही सगळे हे करतोय आणि हळद-बिळदपासून सगळ्या गोष्टी झाल्या अगदी तशा. अगदी ते हार घालताना ते तुटतं असं झालं. सो तिथपर्यंतचा मोमेंट खूपच चांगला होता. खूपच चांगला होता. असा एखादा सीन की किंवा एखादी भूमिका ज्याने तुला आतून बदललंय, म्हणजे ज्याने निषादमध्ये बदल आणलाय? अं, निषादमध्ये बदल खरं तर नाटकानेच माझ्यामध्ये खूप बदल झाला असं वाटतं मला. पुरुष या नाटकामध्ये ज्या प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे सगळ्याच पुरुषांच्या बाबतीत, त्या त्या बाबतीत मला असं वाटतं की आपण कसं असलं पाहिजे. आपण एक जोडीदार म्हणून कसं असलं पाहिजे. आपण बाप म्हणून कसं असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींबाबतीत एक एक वाईड दृष्टिकोन माझा झाला त्या बाबतीत. तो म्हणजे ते नाटकाचा अभ्यास करताना खूप डीपली ते त्याची रिॲलिटी म्हणजे हिट झाली मला. म्हणजे मी म्हणेन की पुरुष नाटक करताना तुझ्यातल्या पुरुषाला तुला खूप वेगळ्या हो, गोष्टी हो. कळाल्या हो, असं मी नक्की, म्हणेन. नक्की. काय सांगशील तुझ्यासाठी आयडियल लाईफमध्ये कोण आहे? आयडियल म्हणजे म्हणजे आपण आदर्श म्हणतो ना ज्यांना, मग ते करिअर मधले म्हणा किंवा हं, तुझ्या इन जनरल लाईफमध्ये प्रत्येकाचा एक आदर्श असतो. आपण ज्यांना बघतो हं. आणि आपण विचार करतो की मला ह्यांच्यासारखं बनायचं किंवा असं करिअर करायचंय. तर हां, तसे तर म्हणजे माणूस म्हणून मला एक सचिन तेंडुलकर हा माझा आदर्श आहे पहिल्यापासून. म्हणजे अ, तो किती मोठा क्रिकेटर आहे याच्यापेक्षा तो माणूस म्हणून किती चांगला आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणजे तर तसं मला ऑल्वेज वाटतं, की आपण जाताना असं काहीतरी कमवून गेलं पाहिजे आणि तसंच मी शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहे. तर त्याच्या बाबतीतही लोकं असंच म्हणतात, की तो किती हंबल आहे आणि इतका मोठा असून बरोबर. सुद्धा तो किती मेहनत घेतो या सगळ्या गोष्टी. तर मला ऑल्वेज लहानपणापासून असं वाटलेलं आहे, की आपल्याबद्दल आपण जातो काम वगैरे ठीक आहे, पण माणसाबद्दल हे ते माझे मित्र चेष्टा करतात त्याच्यावरनं, की काम 19-20 चलेगा लेकिन आदमी 20 होना चाहिए. हा आपल्या आयुष्याचा फंडा आहे. मला ना तू आणि यशस्या तिच्याशी पण बोलणं करून तुम्ही दोघंही असे आहात की काम असेल पण माणूस म्हणून हो, दोघं पण हो. मेन असे आहात की नाही आम्हाला माणूस म्हणून जगायचंय. खूप छान वाटलं ऐकून. काय सांगशील करिअर मधला असा एखादा दिवस? कारण अनेकदा असं येतं की आपल्याला वाटतं की नाही हे नाही करायला पाहिजे, हं. आता कुठेतरी स्टॉप करूया. असं कधी तुला स्वतःच्या करिअरमध्ये असं कधी जाणवलं का की नाही आता स्टॉप करायचं, मला नाही करायचंय हे सगळं पुढे? नाही स्टॉप करायचं असं कधीच नाही वाटलं. असं वाटलं, की असं नक्कीच फेजेस आलेले, की यार काय होतंय की नाही, काय होणार की नाही. पण मग इथपर्यंत डोक्यात विचार येऊन गेले, की मग आपण नाईट जॉब करूया कुठेतरी आणि दिवसा हे करूया. म्हणजे मला नाही वाटत, की तो जे लोकं म्हणतात, की खूप स्ट्रगल केला आम्ही किंवा आपल्या स्ट्रगल स्टोरीज सांगाव्या सतत. स्ट्रगल कशाला म्हणता तुम्ही? तुमच्या आवडीचं जर काम तुम्हाला करायला मिळतं, तर याच्यासारखी मोठी गोष्ट नाही असं वाटतं आणि त्या गोष्टीसाठी जर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात एस्टॅब्लिश होईपर्यंत किंवा ती कामांची लाईन लागेपर्यंत, सतत काम मिळेपर्यंत, बरोबर. तर तो काही स्ट्रगल नाही आहे तुमचा. तुम्ही तुमचं स्वप्न अचीव्ह करण्यासाठी केलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला रिग्रेट किंवा आम्ही इतकं हे करून आलोय वगैरे याचं काहीच नसलं पाहिजे असं वाटतं मला. सो त्या काळात माझ्या विचार आलेले डोक्यात, की आपण अगदी वॉचमनचं कुठेतरी काहीतरी करू, पण आपल्याला करायचं मात्र हेच आहे. हे डिसायडेड नक्कीच. एखादा इंटरनॅशनल फिल्म म्हणजे एखादी इंटरनॅशनल जर का फिल्म करायची संधी मिळाली तर हं. तुला कोणासोबत करायला आवडेल काम? इंटरनॅशनल म्हणजे ॲज अन ॲक्टर और ॲज अन डिरेक्टर? ॲक्टर. नाही डिरेक्टरसोबत की ॲक्टरसोबत म्हणताय? डिरेक्टर सोबत. हं. डिरेक्टरसोबत विचारशील तर क्रिस्टोफर नोलनसोबत मला काम करायला आवडेल. कुठला जॉनर तुला काम करायला आवडतो? ड्रामा, थ्रिलर, रोमांस की डॉक्युमेंटरी? अं, ड्रामा, रोमान्स. आणि भूमिका कोणती करायला आवडेल की असं वाटतं की ही भूमिका करायची इच्छा आहे असं? ही भूमिका म्हणजे कुठल्यातरी झालेल्या भूमिकांपैकी? हा, झालेल्या कुठल्या नाटकांमधली किंवा एखाद्या चित्रपटांपैकी किंवा त्यांची ही भूमिका तुला करायला आवडेल? अं, एक म्हणजे खूप उभारतीच्या काळामध्ये मकबूल नावाची मूव्ही आली होती. त्याच्यामध्ये इरफान खानची जी भूमिका आहे, तिचा खूप काळ एक इम्पॅक्ट होता माझ्यावर. तर नक्कीच असं वाटतं, की ते जर कधी भविष्यात कोणी बनवलं, तर आपल्याला ते काम करायला मिळायला पाहिजे असं वाटतं.
तुझ्या मते यश म्हणजे नेमकं काय? सक्सेस म्हणजे फेम, सॅटिस्फॅक्शन काय? यश यश म्हणजे काय म्हणतो? म्हणजे सक्सेस तुझ्यासाठी काय? फेम मिळणं म्हणजे सक्सेस आहे हम्म, की समाधान मिळणं? कारण खूप वेळेला असं होतं की काही भूमिका ह्या तुम्हाला समाधान देतात हम्म, पण तितकं फेम देत नाही, हम्म. आणि काही भूमिका ह्या फेम देतात पण समाधान देत नाही. समाधान मला जास्त इम्पॉर्टंट आहे नक्कीच फेमपेक्षा. पण यशाची व्याख्या वेगवेगळी होऊ शकते. म्हणजे अं, या दोन्हीच्या पलीकडे सुद्धा यश असू शकतं असं वाटतं, की काही भूमिका म्हणजे खूप अशा पण मी केलेल्या आहेत की याच्यामधनं माझं मोटिव्हच आहे की बाबा हे मी काम पैशासाठी करतोय तर तेवढंच आहे. मग त्याच्यातनं तेवढं मिळालं तरी सुद्धा ते सक्सेसच आहे असं वाटतं मला. म्हणजे असा विचार करायला नको की अरे हे काय एवढंसं काम होतं. नाही, माझं मोटिव्ह ते काम करायचं जर हे होतं, ते साध्य झालंय, तर इट इज सक्सेसफुल. एक टिप्स म्हणा किंवा जर का काही सांगायचं झालं की जे कोणी नवीन इच्छुक आहेत ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी, कारण आता देवा भूमिका बघून किंवा तुझ्याकडे ॲडमायर करून खूप जण या क्षेत्रात येत आहेत, त्यांना काय सांगशील की करिअर बाहेरून हे जितकं लाईमलाईट दिसतं तसं हे कसं आहे, आणि त्यांच्यासाठी काही टिप्स देशील का? टिप्स देण्या एवढा मोठा काही मी झालेलो नाही खरं तर. पण हे आहे की खूप लो डेज येतात आपल्यामध्ये. या फील्डमध्ये खूप गोष्टी अनसर्टन आहेत. सो बेसिकली सगळ्या गोष्टीचा बॅकअप पासून सगळ्या गोष्टींचा विचार करून या गोष्टींमध्ये पडलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इच्छाशक्ती हे करायचंच ही खूप स्ट्रॉंग असलीच पाहिजे. आणि सतत आपल्याकडे काम असो वा नसो, आपल्यावर काम करत राहिलं पाहिजे असं वाटलं, जे बरीच जण करत नाही. त्या बाबतीत मात्र मला नक्की सांगावं असं वाटतं की आपल्याकडे काम असो वा नसो, आपण आपला आपला घरचा होमवर्क, कारण हे असं नाही आहे की लहानपणी सायकल चालवायला आपण शिकलो की ते आयुष्यभर बरोबर. आपल्याला काही वेगळ्याने सायकल चालवायला शिकावी लागत नाही, तसं नाही आहे. तुम्ही जर ॲक्टिंगच्या प्रॅक्टिसमध्ये नसाल तर भविष्यात ज्यावेळी अचानक तुमच्याकडे संधी येते त्यावेळी तुम्ही तितकं चांगलं डिलिव्हर करू शकत नाही जितकं चांगलं तुम्ही त्या प्रॅक्टिसमध्ये असताना करत होता. सो तुम्ही ऑलवेज रेडी राहिलं पाहिजे की आता कधीही कुठलंही काम येऊ दे, आय एम रेडी, मी ते मार्गी लावू शकतो. Great. हां, ती प्रॅक्टिस बरीच जण करत नाहीत. निशात, मी तुला ना ते कॉल लावायला देईल. हा कॉल असेल तुझ्या आईला. ओके. कारण आता तुझ्या आईच्या आयुष्यात पण खूप बदल होणार आहेत, हं, सुनबाई हं, घरी येणार आहे. हं, आणि तिचं जे स्वप्न होतं तुझ्याबद्दलचं आणि आता तू जे काही करतोय, तर हं, काय आईशी आज बोलावंसं वाटेल? कारण आपण ना लहानपणी आईशी सगळ्या गोष्टी बोलत असतो, म्हणजे हं, शाळेमध्ये काय घडलं, आज हा काय बोलला, ते काय बोलला, पण जेव्हा आपण हळूहळू मोठे होतो, हं, खूपशा गोष्टी आपण बोलणं विसरून जातो किंवा त्या मनातच राहतात. हं. तर असं आज जर का काही आईशी बोलायचं असेल, तर ते आईशी बोलणं काय असेल? काय सांगशील तिच्यासोबत? बापरे! सो हा फोन माझ्याकडून तुला, आणि हा टिक टिक मला कॉल लागलेला आहे तुझ्या आईला, ओके. आणि आईशी आज निशात काय बोल. हॅलो आई. अ, कसं वाटतंय? तुला कसं वाटतंय आता? म्हणजे गेली 2-3 वर्ष जॉब कर जो तगादा लावलेला, त्याच्यामधनं आता यावर्षी कसं वाटतंय? यावर्षी मला नॉमिनेशनसुद्धा मिळालंय. साखरपुडा होतोय. आता लोकं ओळखतायत. तुला सुद्धा माझी आई म्हणून ओळखतायत. तर कसं वाटतंय? ठीक आहे का? थोडासा विश्वास ठेव. मी तुला बोललेलो ना, गोष्टी होतील सगळ्या व्यवस्थित. करीन मी काहीतरी, प्रयत्न करून मार्गी लावेल. तू अशीच सोबत राहा, हसत राहा. तुझी स्माईल खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. बस. थँक्यू. हो. काय सांगशील, कसं वाटलं, आणि काय आज वेगळं काही गप्पा माराव्याशा, वेगळं काही तुला सांगावंसं वाटलं आपल्या प्रेक्षकांना, किंवा काय जाता जाता? वेगळं काही नाही, खूप मजा आली मला. मी तर अशी काही फार पॉडकास्ट केली नाही. कदाचित मी बोरही केलं असेल, आय डोंट नो. नाही नाही. हां, तर माझा हे पहिलाच असेल. त्याच्यामुळे मजा आली. माझ्यासाठी न्यू एक्सपिरियन्स होता हा. आणि आता बघीन मी याच्यातलं काय चुकलोय, काय बोलायला पाहिजे, नाही बोलायला पाहिजे. त्यानुसार पुढच्या सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये मी त्याच्यावर काम करीन नक्कीच. पण मजा आली. तुम्ही सगळ्यांनी खूप कम्फर्टेबल केलं हा कपल मेथड. गोल्स काही मला ठरवलेत थोडंसं आता? प्रेशर होतं खरं तर. येस, तुझ्या चेहऱ्यावर अजूनही हो, मला असं हो. ते वाटतं की नाही, आता नाही. मी आता कम्फर्टेबल आहे खूप, येस, नक्कीच. हो, कम्फर्टेबल तुम्ही आहे. खूप कम्फर्टेबल केलं मला नक्की सगळ्यांनी. हो. नक्की. कपल गोल काय ठरवलं का, की कुठल्या आता जागा अशा दोघांना मिळून तुम्हाला एक्सप्लोर करायच्या आहेत, ट्रॅव्हल, कारण ती गोवा, तू अलिबाग, हो. खरं तर दोघेही बीचवाले असे आहात, तर असं काही ठरवलंयस नाही, असं कपल? काही ठरवलं नाही. तुला खरं सांगतो अगदीच, की आमच्यात ना आजपर्यंत हनीमून बाबतीत बोलणंच झालं नाही. काय सांगतोस? लिटरली. हा. म्हणजे असं कोणीतरी काहीतरी विचारलं ना, "अरे मग आपण बोललोच नाही याच्याबद्दल." असं होतं. कारण आम्ही ऑलवेज काम आणि आम्हा दोघांनाही मॅनेजमेंट करायला खूप आवडतं सगळ्या गोष्टींचंच. बरोबर. तर मग आता ते 2 फंक्शन्स खूप महत्त्वाचे होते. साखरपुड्याचे एक होते, झालं, येस. आणि खूप एक आहे. सुंदर प्रतिसाद मिळाला हो, त्यांच्या हो, तुमच्या हो, हो. डान्स परफॉर्मन्स पासून हो. सगळ्याला.
तर ते सगळं प्लॅन करण्यामध्ये आम्ही इतकी एनर्जी टाकतो दोघं आणि दोघंही एन्जॉय करतो ती गोष्ट. मग आम्ही एक दिवस ठरवतो अगदी कॅलेंडर काढून, की या दिवशी आपलं हे झालं पाहिजे, या दिवशी कपडे डन झाले पाहिजे, ते झालं पाहिजे. टू डू लिस्ट. हां, सो त्याच्यामध्ये कधी असं काही कपल गोल्स ठरवले नाहीत. पण हां, मला असं वाटलं, की यार थोडासा वेळ पाहिजे, थोडासा मूड फ्रेश करायचा आहे. तर छान आम्ही कुठेतरी खायला जातो. मग फेव्हरेट अशी कुठली प्लेस आहे मुंबईमध्ये किंवा असं कुठे भेटतं की जी तुमच्या दोघांची जागा आहे? अं, असं काही नाही. आम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणी खातो. आम्हाला नवीन-नवीन गोष्टी ट्राय करायला खूप आवडतात. आत्ता दुपारी आम्ही एक नवचैतन्य नावाचं हॉटेल आहे इकडे वर्सोवाला. तिकडे Yes. आज फिश खायला गेलेलो. वाह! आम्ही एकत्र काम करत होतो एका ठिकाणी आणि मग म्हटलं लवकर फ्री झालो तर तिथे लगेच गेलो, की तेवढ्या वेळातही मासे खाऊन येऊया. सो आमचं ते गुड फूड इज मॅन्डेटरी. आणि लग्नाची तारीख वगैरे तर काय किंवा प्लॅनिंग कसं काय अजून आहे? डिसाईड नाही झाली तारीख. या महिन्यात होईल डिसाईड पण फेब्रुवारीमध्ये आम्ही लग्न करतो. आणि त्याचं एकदम साधं सिंपल की काही ग्रँड म्हणजे डेस्टिनेशन तर तीच नाही होईल असं ना? काही नाहीये. मुंबईमध्येच होईल लग्न. हो. ग्रँड असं काही नाही. जसं सगळ्यांचं होईल तसं होणार आहे. आता काय संगीत झालेलं आहे. त्याच्यामुळे माझी हळद वगैरे सगळं अलिबागला होणार आहे. आणि आमच्याकडे हळद खूप मोठी असते. की येस. अलिबागची हळद म्हणजे आता मग सगळेजण म्हणजे कदाचित लग्नापेक्षा जास्त गर्दी हळदीला असेल हळदीला माझ्या. असते. असा सगळा झोन आहे. की नाचणं आणि सगळं येस. मटण वगैरे असतं हळदीला तर तसं. आणि त्याच्यानंतर 1 दिवसाच्या गॅपनी मग आम्ही इकडे लग्न करणार आहोत. मी ऑल द बेस्ट म्हणेन तुम्हाला दोघांना सुद्धा आणि म्हणेन की आता दोघांनी मला सिंगल इंटरव्ह्यू मुलाखती दिल्यात. हो. लग्नानंतर दोघांनी एकत्र यायचंय आणि नक्की, मला मग नक्की. तुमच्या दोघांचे एकत्र मुलाखती हव्यात की नक्की. त्यानंतर मग मी अजून प्रश्न विचारेन की आता कसं वाटतंय? आह, नक्की, नक्की, खूप छान नक्की. वाटलं निशा तुझ्यासोबत हो. गप्पा मारून आणि जसं यशस्बद्दल मी म्हणाले की खूप डाऊन टू अर्थ आणि साधी सिंपल अशी वाटली कारण कुठेही तो ॲटिट्यूड ऑरा वाटला नाही. तसाच सेम तुझ्यामध्ये सुद्धा आहे. देवासारखा पूर्ण तू खूप सुंदर आहे. थँक यू. कॅरेक्टर सुद्धा तुझं आणि डाऊन टू अर्थ असं पडेल. थँक यू, पुन्हा थँक एकदा यू सो मच. मला सुद्धा थँक यू. खूप मजा आली आणि माझ्या पहिल्या काही इंटरव्ह्यूजमधला हा इंटरव्ह्यू आहे आणि थँक यू सो मच मला इतकं कम्फर्टेबल केल्याबद्दल. थँक यू. या. तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. तसंच निशासोबतच्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ल्ड ह्या अशा नवनवीन भागांसोबत आपण पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.